श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो. चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री सुयोग नंदकुमार केसकर राहणार बार्शी यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. सुयोगदादा सांगतात, श्रीराम. मी एक नारदीय कीर्तनकार असून एका सरकारी ऑफिसमध्ये कामाला आहे. 13 नोव्हेंबर 2025 रोजी आमच्या ऑफिसमधील एक महत्त्वाचे रजिस्टर मी कितीही शोधले तरी मला सापडेना. 13, 14 व 15 तारीख या तीनही दिवशी मी सारखं रजिस्टर शोधत होतो. महत्त्वाचं म्हणजे गेल्या 5 ते 7 वर्षापासूनच्या अगदी महत्त्वाच्या नोंदी त्या रजिस्टरमध्ये होत्या. अधिकारी बदलले तरी ते रजिस्टर कायम राहत असतं, पण 3 दिवस शोधूनही ते बिलकुल सापडेना. मी अगदी हैराण झालो व घाबरलो, कारण माझ्या नोकरीचा प्रश्न होता. रजिस्टर न मिळाल्यास कदाचित वरिष्ठांनी मला लेखी मेमो दिला असता किंवा रेकॉर्ड मिसिंगमुळे इन्क्रिमेंट स्टॉप केलं असतं. शेवटी 3 दिवसानंतर दुपारी मी आदरणीय सुनीलदादा पोद्दार यांना मेसेज केला की 3 दिवस झाले मी ऑफिसचं एक महत्त्वाचं रजिस्टर शोधतोय, पण ते सापडत नाही. आपण काहीतरी उपाय सांगा. मी अजून वरिष्ठांना बोललो नाही. तुम्हाला सांगितल्यावर हलके वाटते म्हणून सांगितलं. त्यावर सुनीलदादांनी मला मेसेज केला, आत्ताच वेळ काढून दुसरा कसलाही विचार न करता 1 तास जपाला बसा. बघू श्री काय करतात ते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी लंच अवरमध्ये लगेच जपाला बसलो. जेमतेम अर्धा तास जप झाला असेल. तोच माझ्या समोरच्या नेहमीच्या कपाटात पुन्हा एकदा बघू अशी मला आतूनच प्रेरणा झाली आणि मी ते कपाट उघडले. आणि काय आश्चर्य! त्या कपाटामध्ये कोणीतरी आणून ठेवल्यासारखे ते रजिस्टर सापडले. त्याआधी त्या कपाटात कमीत कमी 10 वेळा तरी मी शोधले होते, पण सापडले नाही. पण आज अगदी कोणीतरी आणून ठेवल्याप्रमाणे, कोणीतरी नाही, 100% श्री महाराजांनीच ते तिथे आणून ठेवले होते एवढे नक्की. भक्तवत्सल श्री महाराजांच्या या प्रेमाने, दयेने मला फार भरून आलं. मग राहिलेल्या 3 दिवसाच्या नोंदी मी त्या रजिस्टरमध्ये केल्या. आदरणीय सुनीलदादांच्या सल्ल्यामुळे आणि श्री महाराजांच्या कृपेमुळे ते रजिस्टर सापडले. नाहीतर 5-7 वर्षाच्या नोंदी आम्ही कुठून मिळवणार होतो. मला तर फार टेन्शन आले होते, पण ते सापडले. श्रींनी मिळवून दिले. श्रीराम समर्थ. साधक हो, सुयोगदादांचे श्री महाराजांवर व त्यांनी दिलेल्या नामावर अतिशय प्रेम आहे. आपल्या कीर्तनातून ते भगवंताची स्तुती करतात व अनुसंधान सांभाळण्याचा प्रयत्न करतात. अहो, कीर्तनात तरी काय वर्णन असते. भगवंताचे आपल्या भक्तांवरील प्रेम, अनुकंपा, वात्सल्य, दया, करुणा आणि भक्तवत्सलता हेच ना. तोच अनुभव सुयोगदादांना आला. निराश्रित दीनांवर दया करणे अशी श्रींची कीर्ती आहे. नामधारक असलेल्या अनाथांचे ते रक्षण करतात, त्यांच्यासाठी धावून जातात. म्हणून त्यांच्या चरणी आपण आपले चित्त ठेवण्यातच आपले हित आहे. भगवंताच्या याच आपलेपणाचे अतिशय सुंदर शब्दात वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लिहितात, अनाथांची तुम्हा दया पंढरीराया येतसे, ऐसी ऐकोनिया कीर्ती बहु विश्रांती पावलो. अनाथांच्या धावा घरा, नामे करा कुडावा, तुका म्हणे सवघड हित, ठेवू चित्त पाया पे. श्रीराम समर्थ. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.